पुढची बातमी. रायगडावर शिवप्रेमींची गैरसोय कायम आहे. रायगडावर सोहळ्यासाठी आलेल्यांसाठी शौचालय नाही आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी गर्दी झालेली आहे, पण सुविधा मात्र तेवढ्या दिसत नाही आहेत. स्वराज्याच्या राजधानीवर शौचालय घोटाळा झाल्यासंदर्भातल्या चर्चा यातून सुरू झाल्या. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी तक्रारदार तुषार दामगोडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तुषारजी, शौचालयांची पुरेशी व्यवस्था तिथे नाहीये, त्यामुळे रायगडावर शिवप्रेमींची काय नेमकी गैरसोय झालेली आहे? नमस्कार. मी सर्वप्रथम विजय महाराष्ट्र चॅनलचा आभार व्यक्त करतो की त्यांनी या विषयाला हात घातला. गेली जवळपास 8 ते 9 वर्षापूर्वी रायगडाच्या विकासासाठी युती सरकारने रायगड विकास प्राधिकरण निर्माण केलं. त्यासाठी 600 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. त्यातले 250 कोटी आजपर्यंत खर्च करण्यात आलेले आहे. परंतु गेल्या या 8 ते 9 वर्षामध्ये जवळपास लाखो शिवभक्त दरवर्षी त्या सोहळ्यासाठी जमतात. इतर वेळी दररोज 10 ते 20 हजार शिवभक्त रायगडाच्या भेट देण्यासाठी जातात. परंतु साधं पाणी पिण्याची किंवा शौचालयाची देखील तिथं व्यवस्था नसल्या कारणाने तिथं ती विकत घ्यावी लागते बाटली, आणि त्या बाटल्या तिथंच फेकून देत असल्याने बाटल्यांचे ढीग साचतात. शौचालय नसल्यामुळे तिथे महिलांना ती गैरसोय तिथं हे करावी लागते, तोंड द्यावं लागतं. त्यांना कुठेही जाऊन ते बसावं लागतं. त्याचे देखील ढीग तिथे साचतात. ते पाणी तिथल्या ओढ्या नद्यांमध्ये मिसळतं. ते तिथल्या आरोग्याला, तिथली जी जनता आहे तिथं राहणारी तिथल्या गावांमध्ये, त्यांचा तो प्रश्न निर्माण होतो. तर माझी या निमित्ताने मागणी की बाबा, आज या देशाचे पंतप्रधान ज्या ठिकाणावरून ऊर्जा घेऊन जातात, म्हणजे नरेंद्र मोदी प्रत्येक निवडणुकीच्या आधी रायगडाला भेट देतात, अशा या समस्त हिंदूंच्या ऊर्जा स्थानावरती आम्ही एसी मागत नाहीये, आम्ही हेलिकॉप्टर मागत नाहीये, पण फक्त पाणी आणि शौचालय हे देखील जर आम्हाला मिळणार नसेल तर मग ह्याची व्यथा आम्ही कुणाकडे मांडायची. तर या निमित्ताने या वर्षी देखील तुम्हाला एक लक्षात आणून देऊ इच्छितो, या वर्षी 1 कोटीचं टेंडर काढण्यात आलं. त्याच्यामध्ये जवळपास 160 टॉयलेट बसवण्याचं आश्वासन त्यांनी त्यामध्ये दिलं होतं. ते जुने टॉयलेट आणून बसवले. जे टॉयलेट 8,000 रुपयांना विकत मिळतं त्याला जवळपास 64,000 रुपये भाडे देण्यात आलेलं आहे. हा फक्त एक नमुना झाला. असे अनेक तिथं घोटाळ्याचे प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये त्या कुठल्याही बांधकामाला कसला दर्जा नाहीये, आणि याच्यावरती जो आवाज उठवतोय, एक लौकिक गोळे नावाचा तरुण याच्यावरती आवाज उठवतोय, त्याच्यावरतीच गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत पोलिसांना नाकाशी धरून. तर माझी या निमित्ताने सरकारला, देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री यांना मागणी आहे, या घोटाळ्याची सखोल चौकशी करून समस्त हिंदूंचं जे ऊर्जास्थान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं आयुष्य काढलं. ठीक. तुषारजी, आता तुम्ही उल्लेख केलात की 64,000 रुपये भाडं दिलं जात आहे. मग स्वस्तातलं शौचालय घेऊन असं महागड्या किमतीमध्ये ते भाड्यानं नेमकं का घेतलं जातं? याच्यासाठी नेमकं काय कारण? प्रत्येक वर्षी घेतलं जातंय. समजू नका की फक्त या वर्षी घेतलंय. हे गेले 8-10 वर्ष घेतलं जात आहे. म्हणजे जी वस्तू कायम स्वरूपी आपल्याला 8,000 रुपयात विकत मिळाली असती, त्यासाठी प्रत्येक वर्षी 1 कोटी खर्च करून ते पैसे नेमके कुणाच्या खिशामध्ये चाललेत याचा शोध घेण्याची गरज आहे. इथं जे दगडी किंवा इतर बांधकाम केलं जात आहे त्या निमित्ताने जे घोटाळे सुरू आहेत ते नेमके कुणाच्या खिशामध्ये जात आहेत. तर माझी या निमित्ताने मागणी आहे की रायगड प्राधिकरणाने आणि तत्सम जे कोणी तिथले सरकारी अधिकारी आहेत त्यांनी या 250 कोटीचा हिशोब राज्य सरकारला आणि महाराष्ट्राच्या शिवभक्तांना द्यावा. जी तुषारजी, धन्यवाद. आपण जय महाराष्ट्राशी या सगळ्या संदर्भात सविस्तरपणे बोललात यासाठी. स्वराज्याच्या राजधानीवर शौचालय घोटाळा झाल्यासंदर्भातली चर्चा आता या सगळ्यावरून उपस्थित झालेली आहे. स्वतः तक्रारदार तुषार दामगोडे यांनी नेमकं काय म्हटलं जय महाराष्ट्रावर हे सुद्धा आपण बघितलं. शिवप्रेमींची गैरसोय किल्ल्यावर झालेली आहे. रायगडावर सोहळ्यासाठी जे शिवप्रेमी आले त्यांच्यासाठी शौचालय उपलब्ध नाहीयेत अशी तक्रार समोर आली.